इथे आलेले विधान भवनामध्ये नितीन गुडदे पाटील जे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आहे. एकूणच महायुतीचं पुन्हा सरकार आलं आहे, काय म्हणणार गुडदे साहेब? अतिशय आनंदाचं वातावरण आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय हा विषय आहे की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास हा पोहोचला पाहिजे. त्यासाठी आमचे सर्व आमदार, झालेले मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व प्रयत्नशील राहतील आणि नक्कीच महाराष्ट्र हा देशात एक नंबरवर येईल हे आम्हाला आशा आहे. असं वाटतं का की नागपूरला अधिवेशन होत आहे, हा विदर्भाचा अनुशेष आतापर्यंत भरला गेला नाही? शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, संत्र्याला भाव नाही, म्हणजे सोयाबीनला भाव नाही, हे प्रश्न मानले. नक्कीच या समस्या आहेतच, पण या सगळ्या समस्यावरती देवेंद्रजी नक्की विचार करून काही ना काही चांगला सुवर्ण मध्य साधतील आणि विदर्भाला दिलासा मिळेल ही देवेंद्रजीकडून आम्हाला अपेक्षा आहे. वाटते की 5 जिल्ह्यामध्ये हा जो अमरावती विभाग आहे त्याचे 5 जिल्हे आहे, भरभरून लोकांनी मतदान दिलं, भरभरून तुमचे उमेदवार निवडून आले, तरी सुद्धा मंत्रीपद कुठेतरी कम नाही मिळालं असं वाटतं. नाही, कसं आहे की पक्षाला सरकार चालवत असताना एक तर 2 मित्र पक्ष आहेत, त्यांना सामावून घेणं आहे. त्यात काही नवीन लोक घेतल्या गेले आहेत, काही जुन्या लोक डावलले गेले असतील. तर ही माझ्या मते असं काही असं विशेष झालेलं नाहीये. तुम्ही पाहिलं असेल 7 आमदार मित्र पक्षाचे धरून अमरावती जिल्ह्यात निवडून आले. मग कोणीही नाराज नाही. मंत्री जरी नसला तरीही चांगलं काम चालेल. तरी ज्या प्रकारे आमदार बच्चू कडू यांचा पराभव झाला, यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला, ते विद्यमान आमदार भुयार यांचा पराभव झाला, म्हणजे असं होत असताना अमरावती जिल्ह्याकडे दुर्लक्ष झालं असं वाटतं. नाही, असं तर काही हे नाही आहे. काही पक्षाचे भविष्यात खंडीपलट होईल आशा आहे. एकूणच आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्ह्याचे सरचिटणीस नितीन गुडदे पाटील होते आणि आशा आहे, त्यांनी म्हटलं निराशा नाहीये. कुठेतरी अमरावती जिल्ह्याला भविष्यामध्ये जेव्हा खंडेपलट होणार तेव्हा अमरावती सोबतही न्याय होणार आणि डबल इंजिन सरकार हा महाराष्ट्रामध्ये विकास घडवून आणणार या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मी कॅमेरा पर्सन विशाल सोबत नितेश किल्लेदार, विधान भवन, नागपूर.